माझा आवाज चांगला आहे, मला सुरांची जाणीव आहे. याची जाणीव मला अगदी लहानपणापासून होती. अगदी 4 वर्षाचा असल्यापासून मी ऐकलेली गाणी माझ्या अगदी व्यवस्थित लक्षात राहतात. अर्थ कळत नसे, तरीसुद्धा आपल्या पद्धतीने ती गाणी म्हणण्याचा मी प्रयत्न करायचो. खरं तर ताई म्हणजे माझी आईसुद्धा गाण्याची उत्तम समज असलेली. पपांचं आणि तिचं लग्नच मुळी या गाण्याच्या माध्यमातून जुळलं होतं. तरीसुद्धा तिला माझ्यातला हा गुण का जाणवला नाही, त्याचं कोडं मला आजही वाटतं. कदाचित 7 मुलं असल्यामुळं प्रत्येकाच्या आवडी-निवडी जाणून घ्यायला वेळ मिळाला नसेल. पप्पांचं तर विचारायलाच नको. त्यांचा संपूर्ण फोकस शाळेतल्या अभ्यासावर असायचा. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं मी म्हणजे जवळ-जवळ वाया गेलेला मुलगाच होतो. मी त्या कोर्ससाठी मुंबईला होतो, तेव्हा एके प्रसंगी त्यांनी त्यांचं मत मला स्पष्टपणे बोलून सुद्धा दाखवलं होतं. कोर्सच्या दरम्यान तब्येत बिघडून मी पुण्याला परत आलो. त्या प्रेसच्या धंद्यात थोडा स्थिरस्थावर होताच माझ्यातल्या गाण्याच्या वेळाने उचल खाल्ली. योगायोगानंच माझी गजानन वाटवे सरांशी ओळख झाली. अत्यंत उत्साही आणि 70हीतही तरुण भासणारे वाटवे मला शिकवायला पंचवटीत येऊ लागले. संगीतातलं पहिलं र ट फ त्यांनीच मला शिकवलं. त्यातूनच एक दिवस रेडिओची ऑडिशन दिली. त्यात पासही झालो. तोपर्यंत इंदिराबाईंनी देशात आणीबाणी जाहीर केलेली होती. त्या निमित्तानं इंदिरा सरकारच्या प्रचारासाठी समूहगीत गायक गायिकांचा एक संच तयार करण्यात आला. माझी वर्णी लागली. त्या निमित्तानं संगीत वेड्या जथ्याशी घट्ट मैत्री झाली. अरुण आपटे, शैला दातार, चंदू गाडगीळ, हरीश देसाई, प्रकाश बोंडे असे अनेक उभरते कलाकार त्यात होते. त्या निमित्तानं होणाऱ्या कॅफे शिवाजीनगरमधल्या गप्पा-टप्पातून पुलकित गीते या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून मी स्वरानंद संस्थेत दाखल झालो. एक गाणंही मी त्या कार्यक्रमात म्हणत असे, पण तेवढंच. संगीत क्षेत्रात काही करावं अशी बुद्धी त्या काळात मला अजिबात झाली नाही. खरं तर गीतरामाने त्याही काळात लोकप्रियतेचं शिखरावर होतंच हो. बाबूजींचे कार्यक्रम शहराशहरातून व्हायचे. मीही त्यातल्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावायचो. बाबूजींच्या गाण्यातल्या माधुर्यानं अर्थगर्भतेनं वेडावून जायचो. तरीसुद्धा गीत रामायण स्वतः म्हणून पाहावं अशी बुद्धी मला तरी झाली नाही. मला आठवतंय, एकदा फक्त भावे काका म्हणजे पुबा भावे आणि भावे वहिनी भोजनासाठी पंचवटीत आल्या होत्या. त्यावेळी पपांच्या सांगण्यावरून आकाशवाणीवरून मालती पांड्यांनी गायलेलं नीर डोळा दाटते हे गाणं आणि पराधीन आहे जगतीची काही कडवी मी म्हणून दाखवली होती. पपांनी समोर बसून ऐकलेलं ते माझं पहिलं आणि शेवटचं गीत रामायण. खरं तर आज कबूल करायला संकोच वाटतो, पण पपांचा मोठेपणा ते गेल्यानंतर मला जाणवला. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पंचवटीत लागलेली त्यांच्या चाहत्यांची अतूट रांग, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्याच्या रस्त्यावर उतरलेला तो प्रचंड समुदाय आणि एरवी स्मशानाकडे न फिरकणाऱ्या लेकुरवळ्या स्त्रिया आपल्या श्रद्धेय गीतरामायणकाराचं अंतिम दर्शन घेण्याकरता त्या तशा विचित्र जागी आलेल्या. रोजच्या सहवासात न जाणवलेला त्यांचा मोठेपणा माझ्यावर जणू चारी अंगांनी चालून आला. त्यातच कुठेतरी गीतरामायणाचे सूर आणि शब्दही मिसळले होते. मग पुढचं वर्षभर मी अक्षरशः नुसतं गीतरामायण ऐकत सुटलो. दिवस नाही, रात्र नाही. माझ्याकडे एक जुना टेप रेकॉर्डर होता. कुठून तरी मला गीतरामायणाच्या पायरेटेड कॅसेट्स मिळाल्या. मी रात्रंदिवस ऐकत राहिलो. इकडे प्रेसच्या दारुण अवस्थेमुळे तिथे बिल्डिंग बांधायचं ठरलं,
ते बांधकामही हळूहळू वर येऊ लागलं. पण मी शरीरानं त्यात असलो तरी मनानं गीत रामायणातच गुंगलेलं. माझा आवाज बऱ्यापैकी आहे हे पारखे परिवारालाही माहिती होतं. आणि कधी कधी माझे थोरले मेवणे सुधाकरराव मला आग्रहानं गाणी म्हणायला लावत. पारख्यांनी यांच्या वापीच्या एका कॉरोव्हिशन युनिटची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. त्यासाठी मला अधूनमधून गुजरातमध्ये वापीला त्या मंडळींच्या बरोबर जावं लागलं. असंच एकदा पारखे साहेबांचे कनिष्ठ चिरंजीव डॉक्टर आरूढ पारखे आणि त्यांच्या पत्नी आमच्या राजेश्वरी वहिनी असे आम्ही तिघंजणं वापीला कारनं निघालो. कारनं खोपोली सोडल्यावर चंदूकाकांनी मी आणि ते एकमेकांना माझा भाचा आणि त्यांचा पुतण्या त्याच्याशी असणाऱ्या नात्यानं संबोधायचो. तर त्यांनी ड्रायव्हरला समोरचा कारमधला रेडिओ बंद करायला सांगितला आणि मला म्हणाले, बाबा मामा गाणं म्हणा एखादं. मग मी फारसा विचार न करता पराधीन आहे जगती म्हणायला सुरुवात केली. नवरा बायको दोघंही जण माझं गाणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांनी संपूर्ण गाणं ऐकलं आणि गाणं संपल्यावर ते म्हणाले, तुम्ही गीतरामायणाचे कार्यक्रम का करत नाही? माझ्या मनात एकदम वीज चमकल्यासारखं झालं. खरंच काय हरकत आहे, पण मला जमेल. पप्पांचे अजरामर शब्द, बाबूजींचे विलक्षण गोडवा भरलेले सूर खरंच माझ्या गळ्यातून उमटतील. माझ्या मनानं कौल दिला आणि मग माझ्या मनाला एक प्रकारचा ध्यासच लागला. एकसारखं गीतरामायण ऐकायचं, गाणी गुणगुणायची प्रयत्न करायचा. हे जवळजवळ 5-6 महिने चाललेलं होतं. 10-12 गाणी बऱ्यापैकी गुणगुणता यायला लागली. गजानन वाटव्यांना माझा संकल्प कळल्यावर आग्रहानं त्यांनी ती गाणी स्वतः हार्मोनियमवर साथ करत माझ्याकडून वारंवार म्हणून घेतली. मला तबला आणि व्हायोलिनच्या साथीसाठी आवर्जून चांगली माणसं मिळवून दिली. सुरुवातीला तालावर म्हणायला कचरणारा मी काही दिवसातच ती गाणी सफाईदारपणे तालावर म्हणू लागलो. आता गरज होती ती चांगल्या संधीची. माझ्या सुदैवानं तशी संधी लवकरच चालून आली. बाबूरावजी पारखे आम्ही निकटवर्ती त्यांना बाबू मामा म्हणत असू. वैदिक धर्माचे कट्टर अभिमानी. आयुष्यभर त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजे अक्कलकोटच्या बाळप्पा मठाच्या परमसद्गुरू श्री गजानन महाराजांनी सांगितलेली अग्निहोत्र पूजा तिने अत्यंत निष्ठेनं सांभाळली. बाबूमामांच्या मनात नातू विद्याधर आणि त्यांची नात वेदवती या दोघांचं मौंजी बंधन करावं असं आलं. मुलींच्या मौंजी बंधनाला त्यांना वैदिक आधारही सापडला. मग त्या सोहळ्याला आम्ही सर्व आप्त मंडळींनी जावं असं ठरलं. माझ्या मनात आलं, शक्य झाल्यास सद्गुरूंना गीत रामायणातलं एखाद दुसरं गीत ऐकवावं, पण गळ्याव कसं? मी मात्र गुपचूप तयारीला सुरुवात केली. तबल्याला दामले नावाचे एक हौशी गृहस्थ आणि व्हायोलिनच्या साथीसाठी गुजर नावाच्या एका तरुण वादकाला घ्यायचं ठरवलं. पेटीला कोण असा प्रश्न पडला. त्या वाटवेसर म्हणाले, काळजी करू नको, मी स्वतः तुला पेटीची साथ करी. एका गुरूंसमोरच्या सादरीकरणाला दुसऱ्या गुरूंची साथ. मला खरं अगदी धन्य धन्य वाटलं. आम्ही अक्कलकोटला पोचलो. मी पारखी ग्रुपचे श्री प्रकाश पारखे यांच्याशी विषय काढला. तोपर्यंत माझ्या गायनी कलेविषयी कोणालाच फारशी माहिती नव्हती. प्रकाशजी माझ्या या अनाहूत प्रस्तावावर थोडेसे साशंक असावे. ते म्हणाले, सद्गुरूंचा कार्यक्रम खूपच व्यस्त असतो, पण तरीही मी त्यांच्या कानावर घालीन आणि त्यांचा निरोप तुमच्यापर्यंत पोचवेन. मलाही हे सगळं जमणं थोडंसं अवघडच दिसत होतं. पण दुपारच्या भोजनानंतर ते माझ्याजवळ येऊन म्हणाले, संध्याकाळी
संध्याकाळी साधारणपणे 6ची वेळ. मठाच्या मुख्य हॉल शेजारी असणाऱ्या एका संगमरवरी खोलीत एका छोट्याशा स्टुलावर श्री बसले होते. अत्यंत शुचिर्भूत वातावरण आणि श्रींची तेजस्वी आणि प्रसन्न मुद्रा. सद्गुरूंना साष्टांग वंदन करून आम्ही वाद्य लावली. पाटवे सरांनी पेटीचा स्वर धरला आणि मग मी प्रारंभ केला. तेच ते गदिमांचे अलौकिक शब्द आणि बाबूजींचे मधुर सूर, श्रीराम श्रीराम श्रीराम. भान हरपल्यासारखं नंतर अजिबात न थांबता मी 2 गाणी सादर केली. दोन्ही गीतं पूर्ण होईपर्यंत संध्याकाळच्या अग्निहोत्राची वेळ झाली होती. अग्निहोत्राचे पवित्र मंत्र सुरू झाले. अग्निहोत्र पात्रातल्या धूमरहित अग्नीचं तेज श्रींच्या तेजःपुंज चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत होतं. मंत्र संपल्यानंतर श्री कोणा निकटवर्तीयांच्या कानात काही कुजबुजले. ते निकटवर्तीय माझ्याजवळ येऊन म्हणाले, आपण आणखी 2 गाणी गावीत अशी श्रींची इच्छा आहे. मी सहज तयारी करता करता खोलीच्या बाहेर नजर टाकली. मठाचं संपूर्ण अंगण श्रोत्यांनी खच्च भरलं होतं. नकळत माझे डोळे पाणावले. पप्पा डोळ्यासमोर आले. त्याच एका तंद्रीत मी पुढची 2 गीतही म्हणून झाली. बाहेर टाळ्यांचा कडकडाट झाला. पुन्हा श्रींना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा ते आपल्या गंभीर आवाजात म्हणाले, आपली सेवा अण्णासाहेबांपर्यंत पोचते आहे. सद्गदित झालं. अक्षरशः भरून पावलं. बाहेर येताच बाबूभावांचा निरोप कळला. रात्री शिवपुरीत संपूर्ण कार्यक्रम करावा. रात्री शिवपुरीचं प्रांगण श्रोत्यांनी अक्षरशः खचाखच भरलं होतं. नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस, हेच खरं. आमची बडदास्त काय विचारता, मसाला दूध काय, मिठाई काय. सुदैवाने तोही कार्यक्रम अगदी उत्तम पार पडला. परत येताना सोलापूरजवळ एका ठिकाणी आमच्या गाड्यांचा ताफा थांबला होता. मी थोडा खाली उतरलो. बाबूमामांचे भाचे आणि पॅपको ग्रुपचे एक उच्चाधिकारी श्रीयुत राजाभाऊ सदावर्ते पुढच्या गाडीत होते. ते मला मुद्दाम भेटायला आले आणि म्हणाले, बाबा, आजचा दिवस तुझ्या डायरीत नोट डाऊन करून ठेव. दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ युअर लाईफ. खरोखरीच ती एक नवी सुरुवात होती. माझा पुण्यातला पहिला कार्यक्रम राजाभाऊंनी त्यांच्या सदावर्ते राम मंदिरात घडवून आणला. खूप गर्दी झाली होती. मी साहजिकच खुश झालो. लोकांनी कार्यक्रम चांगलाच उचलून धरला होता. मध्यंतरात एक पापांचे जुने मित्र बीडी टिळक मला भेटायला आले. ते मला म्हणले, हे बघ बाबा, तू चांगलं म्हणतोयस, पण हुळळून जाऊ नकोस. अरे, गीतरामायणाचा महिमा आहे हा. तुझ्याऐवजी गंगूबाई इधरगुच्चीकर म्हणून जरी कुणी कार्यक्रम केला असता तरी त्याला सुद्धा एवढीच गर्दी झाली असती. नाही म्हटलं तरी माझं हवेत तरंगत असलेलं विमान जमिनीवर यायला अशा कॉमेंट्सचा खूप उपयोग झाला. पण काही संस्था चालकसुद्धा गमतीशीर असतात बरं का. एकदा पुण्यातल्या एका प्रसिद्ध मंदिराचे विश्वस्त निमंत्रण घेऊन आले. त्यांनी मानधनाचा आकडा विचारल्यावर मी भेदभेद म्हटलं, मग 300 रुपये तरी मिळावेत. त्यावर ते तटकन तोडून टाकत म्हटले, छे द्या, आमची संस्था गरीब आहे. असे अनेक मनोरंजक अनुभव अगदी सुरुवातीच्या काळात आले. एक संस्था फक्त येण्याचं रिक्षा भाडं देत असे. म्हणजे जाताना जणू काही रिक्षावाला आम्हाला फुकट सोडणार होता. असे छोटे छोटे कार्यक्रम अनेक ठिकाणी केले. पण अजून लोकल लेवलवरच आमची धडपड चालू होती. मग मनात आलं की एखादा प्रोफेशनल पद्धतीनं कार्यक्रम करून पाहावं. माझ्या मनातला हा विचार पुण्याच्या मनोरंजनच्या डॅडी लोणकरांच्या मी कानावर घातला. त्यांना तर तो विचार अत्यंत आवडला. पुण्याऐवजी हा कार्यक्रम नाशिकला करावा असं आम्ही दोघांनी मिळून ठरवलं.
डॅडी लोणकर बिचारी स्वतः नाशिकला जाऊन थिएटरची, निवासाची वगैरे व्यवस्था करून आले. ठरलेल्या दिवसाच्या 1 दिवस आधी मी माझ्या संचासह नाशिकला पोचलो. एका कार्यालयात आमच्या उतरण्याची सोय डॅडींनी केलेली होती. वाटवे सर आवर्जून बरोबर आले. गंमत म्हणजे आदल्या दिवशी आम्ही नाशकात पोचतात वाटव्यांच्या चाहत्यांना ते आल्याचं कळलं आणि मग न ठरवतात वाटव्यांची एक अविस्मरणीय मैफल त्या रात्री नाशकात रंगली. माझा कार्यक्रमही चांगला झाला. उपस्थिती बऱ्यापैकी होती. विशेष म्हणजे कधी सार्वजनिक कार्यक्रमात न दिसणारे तात्यासाहेब शिरवाडकर मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित होते. डॅडींनी त्यांच्या हस्ते माझा सत्कार घडवून आणला. खरंच धन्य धन्य झालो. पण तरीसुद्धा माझे कार्यक्रम त्याच वर्तुळात फिरत राहिले. तेव्हा ना 78मध्ये गदिमा प्रतिष्ठानाची स्थापना झाली होती बाबूमामा पारख्यांच्या अध्यक्षतेखाली. मी त्यात एक विश्वस्त या नात्यानं पडेल ते काम करत होतो. प्रारंभापासूनच पॅटको ग्रुपचं सक्रिय सहकार्य लाभल्यामुळे प्रतिष्ठान अगदी भक्कम पायावर उभं राहिलं होतं. 1980मध्ये बाबूजी तथा सुधीर फडक्यांच्या सुलश्री प्रतिष्ठाननं गीत रामायणाचा रजत महोत्सव साजरा करायचं ठरवलं आणि व्यवस्थापनातल्या सहभागासाठी गदिमा प्रतिष्ठानाला निमंत्रण दिलं. आम्ही ते अगदी आनंदाने स्वीकारले. बाबूजी अर्थातच संघाचे जुने कार्यकर्ते, तेव्हा संघानं आपली सारी शक्ती या महोत्सवाच्या मागे उभी केली. खरंच डोळ्याचं पारणं फिटावं असा तो सोहळा होता. संध्याकाळ झाली की टिळक रोडच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणाकडे पुण्यातले सगळे रस्ते रामभक्तांच्या समूहानं ओसंडून जात. सुरुवातीच्या दिवशी 10-15 हजाराच्या आसपास असणारा श्रोतृ समुदाय सांगतेच्या दिवशी 40,000चा आकडा ओलांडून गेला. बिंदुमाधव जोशींनी उभारलेल्या व्यासपीठावर यशवंतरावजी चव्हाणांपासून ते अटलजी वाजपेयींपर्यंत आणि किशोरी आमोणकरांपासून ते दादा कोंडक्यांपर्यंत यच्छ यावत मान्यवरांनी हजेरी लावली. रोज बाबूजी स्वतः 6-7 मराठी गीतं सादर करत आणि मग उर्वरित भागात वेगवेगळ्या भाषांमधलं गीत रामायण त्या प्रांतातून आवर्जून आलेले कलाकार सादर करीत. माझ्या मनातही काही गीतं सादर करावीत अशी सुप्त इच्छा होती, पण बाबूजींसमोर बोलायचं धैर्य नव्हतं. इथेही पुन्हा राजाभाऊ सदावर्ते माझ्या मदतीला धावले. तेही आमच्या प्रतिष्ठानचे एक विश्वस्त होते. त्यांनी कशा काय किल्ल्या फरवल्या कुणास ठाऊक, पण बाबूजींनी मला त्या व्यासपीठावर 2 गीतं सादर करण्याची अनुमती दिली. खरोखर तो दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला सोन्याचा दिवस होता. प्रचंड मोठ्या व्यासपीठावर एका बाजूला बाबूजींची प्रतिमा, दुसऱ्या बाजूला गदिमांची. मधोमध श्रीरामांच्या जीवनातले अनेक प्रसंग चितारलेले होते. धनुर्धारी राम प्रामुख्याने नजरेत भरत होता. अशा त्या व्यासपीठावर साक्षात बाबूजींनी माझी ओळख करून दिली आणि मग मी 2 गीतं सादर केली. त्या प्रसंगाची साक्षीदार असणारी माझी आई विद्याताई माझा परफॉर्मन्स डोळे भरून न्याहाळत होती. तिचे डोळे झरत होते. त्यावेळी मला असं प्रामाणिकपणे वाटलं की आपल्याला सूर कळतो त्याचा सार्थक झाला. पण त्याही व्यासपीठावरून माझी ओळख झाली, पण सर्वदूर प्रसिद्धी मात्र झाली नाही. त्याच लोकल लेवलवर पुन्हा फिरत राहिलो. तो योग वर्षभराने आला. एवढे कार्यक्रम झाले होते तरी माझ्या हातात वाद्य नव्हतं. एक दिवस वाटवे सर बोलता बोलता म्हणाले, "अरे अजून पेटी तुझ्या हातात नाही, तू कसला नाही माझा शिष्य?" मग मी मनावर घेतलं आणि खरंच 1-2 महिन्यात माझ्या हातात पेटी आली. माझ्या गाण्यापुरतं मी वाजवायला लागलो. आजही जगाच्या पाठीवर कुठेही गेलं
तरी ते वाद्य माझ्या हातात आहे, हा फार मोठा प्लस पॉईंट ठरतो. आमच्या धाकट्या शुभदाचे पती श्री किशोर जोगळेकर, बाळासाहेब जोगळेकर हे अगदी मुंबई दूरदर्शन सुरू झाल्यापासून त्यांचा अगदी विश्वासू मदतगार. किंबहुना टी व्हीवरच्या बातम्या दृश्य स्वरूपात कशा मांडायच्या याचं या बापलेखांनी विकसित केलेलं तंत्र आजही दूरदर्शनच्या वृत्त विभागाला मार्गदर्शक ठरते. स्वतः बाळासाहेबांचा भाऊ या नात्यानं दिग्दर्शक वसंतराव जोगळेकरांशी तर संबंध होताच, शिवाय त्यांचे काही चित्रपटही त्यांनी स्वतंत्र रीतीनं चित्रित केले होते. त्यामुळं दूरदर्शनवर त्यांच्या शब्दाला अतिशय मान होता. शिवाय स्वतः बाळासाहेब मनुष्य अत्यंत दिलखुलास, वृत्तीनं जगन्मित्र, जन्मानं विदर्भातले असल्यामुळे खाण्यापिण्यात अत्यंत हौशी. माझे तर अगदी किशोररावांपेक्षा बाळासाहेबांची जास्त गुळपीट जमायचं. बाळासाहेबांना जेव्हा आम्ही गीतरामायण गातो हे कळलं, तेव्हा त्यांनी हा कार्यक्रम दूरदर्शनवर घडवून आणायचा चंग बांधला. मूळचे अलाहाबादचे असणारे डॉक्टर गोविंद गुंठे हे बाळासाहेबांचे अगदी निकटचे स्नेही. त्यांच्यापाशी बाळासाहेबांनी माझ्यासाठी शब्द टाकला. यथावकाश त्यांनी माझा आवाज ऐकला. खरं तर दूरदर्शनवर जाण्याची ही काही माझी पहिली वेळ नव्हती. त्याआधी एका युवा दर्शन नावाच्या कार्यक्रमात माझा कलासक्त मित्र अरुण काकतकर यांनी माझा सहभाग घेतला होता. बाभळ बोरकरांच्या कविता वाचनाच्या एका कार्यक्रमातही मी एकदा भाग घेतला होता. पण दूरदर्शनवर सूर लावण्याची संधी मला मात्र मिळाली नव्हती. ती या निमित्ताने मिळाली. 80च्या दशकात फक्त शुभ्र धवल प्रक्षेपण दूरदर्शनवरून होत असे आणि तेही 2 भागात. म्हणजे आधी ध्वनिमुद्रण साऊंड स्टुडिओत व्हायचं आणि नंतर तिथल्या एका छोट्या स्टुडिओत लिप सिंकिंगचं काम पार पडायचं. देवदयेनं माझं रेकॉर्डिंग तर सुखरूप पार पडलं. पण निर्माते मात्र थोडेसे चिंतेत होते. दूरदर्शनचे प्रेक्षक गीतरामायण गायक म्हणून मला स्वीकारतील की नाही अशी साधार चिंता त्यांना. शेवटी हो ना करता 14 डिसेंबर 1981च्या रात्री माझ्या कार्यक्रमाचं सादरीकरण व्हावं असं त्यांनी ठरवलं. 14 डिसेंबर 1977 पप्पांचा निर्वाण दिन म्हणून माझ्या मनात कायमचा कोरला गेला होताच. आता 81 सालचा 14 डिसेंबरही माझ्या दृष्टीनं अविस्मरणीय ठरला. गदिमा प्रतिष्ठानाचे कार्यक्रम सुरू होऊन 3 वर्ष झाली होती. पहिल्या वर्षीचा गदिमा स्मृती सप्ताहसुद्धा चांगलाच गाजला होता. त्या सप्ताहाचं उद्घाटन शंतनूराव किर्लोस्करांनी केलं होतं, तर सुधीर फडक्यांचं गीतरामायण, सी रामचंद्रांचं गीतगोपाल, सचिन शंकरांचं कथा ही रामजानकीची अशा अनेक कार्यक्रमांनी नटलेला सोहळा होता. 91मध्ये गदिमांच्या चित्रपटांचा महोत्सव मुंबईत करावा असं प्रतिष्ठानानं ठरवलं. पेडगावचे शहाणे, लाखाची गोष्ट, पुढचं पाऊल, एकापेक्षा एक असे गदिमांचे चित्रपट पाहून धोबी तलावावरच्या रंगभवनातले मुंबईकर रसिक अगदी खुश होऊन गेले होते. 14 डिसेंबरला असाच एक गदिमांचा चित्रपट पडद्यावर दाखवला जात होता आणि त्याच वेळी रंगभवनाच्या तळघरात एका पोर्टेबल टी व्हीवर मी माझा दूरदर्शनवरचा पहिला गीत रामायणाचा परफॉर्मन्स पाहत होतो. तळघरातलं रिसेप्शन तेवढं ठीक नव्हतं, त्यामुळं मला स्वतःला त्या कार्यक्रमाबद्दलचं असं काहीच इम्प्रेशन बनवता आलं नाही. शिवाय आलेले प्रेक्षकही चित्रपट पाहण्यात गुंग असल्यामुळे त्यांच्याकडूनही काही कळणं अशक्यच होतं. इंटरव्हलमध्ये सुधीर गाडगीळ आणि दूरदर्शनमधले अरुण काकतकर मला भेटले. अरुण म्हणाला, "अरे आनंद, तुझा कार्यक्रम आवडलेला दिसतोय लोकांना." मी अरुणचं बोलणे हसण्यावरच नेलो. त्यावेळेला मी ग्रँट रोडवर असणाऱ्या शास्त्री हॉलमध्ये असणाऱ्या पॅप्कोच्या गेस्ट हाऊसमध्ये उतरत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या फ्लॅटच्या गॅलरीत सहज उभा होतो. वरून एका पुरुषाने असा आवाज केला. मी दचकून बघितलं. एक मध्यमवयीन गृहस्थ होते.
ते म्हणाले, "काल रात्री दूरदर्शनवरचा कार्यक्रम पाहिला, फार आवडला. मी खुश." आज 8:30च्या सुमाराला एक वयस्कर गृहस्थ मला अनाहूतपणे भेटायला आले. त्यांनी कुठून तरी माझा मुंबईतला पत्ता कालच काढलेला होता. "मी भाविक कुडालकर, मालाडून आलोय." अगदी सात्विक चेहरा, पांढरा शुभ्र पोशाख परिधान केलेला आणि मग बसता बसता त्या माणसानं आपल्या शुभ्र शर्टाच्या खिशातून ₹2000 नोटा काढून माझ्या हातात दिल्या आणि मग बसून म्हणाले, "आता बोलतो, हा विसार. तुम्ही माझ्यासाठी मुंबईत आणि नंतर कोकणात 3 कार्यक्रम करायचे. आता तुमच्या मानधनाचं बोला." आणि रसिको हो, तिथून जो कार्यक्रमांचा सिलसिला सुरू झालाय, तो आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक जीवाभावाचे आणि जन्माचे ऋणानुबंध जमले. त्यावेळी सिंथेसायझर वगैरे भानगड वापरात नसायची. मी आपला बाबूजींच्या पावलावर पाऊल टाकून तबला, साईड रिदम आणि व्हायोलिन. त्या काळात दत्ता केळकर नावाचे तेलकोत काम करणारे गृहस्थ माझी तबल्याची साथ करायचे. लाईट म्युझिकला खरंच अप्रतिम हात होता. साक्षात बाबूजींनाही त्यांनी अनेकदा साथ केलेली होती. व्हायोलिनला तर त्या काळी अत्यंत ख्यातनाम असलेले परशुराम बापट किंवा भालचंद्र देव या दोघांनी तर प्रभाकर जोगांनंतर बाबूजींचे अनेक कार्यक्रम वाजवलेले होते. रमाकांत परांजपे त्यात होते. अशा अनेक व्हायोलिन वादकांनी मला साथ केली. त्यामुळे माझ्या गाण्यातल्या उणिवा थोड्याफार लपून कार्यक्रमाला एक छान असा प्रोफेशनल फील आला, लूक आला. मस्त टीम जमली होती. या टीमला घेऊन मी 2-3 वर्ष अगदी महाडसारख्या लहान गावापासून ते दिल्लीपर्यंत असंख्य कार्यक्रम केले. एकदा तर श्रीरामपूरचे एक जाचक नावाचे गृहस्थ आले आणि संपूर्ण कार्यक्रम करा असा प्रेमळ हट्ट धरून बसले. अर्थात कार्यक्रमाला 2 महिन्याचा अवकाश होता. तेवढ्या वेळात मी सगळी गाणी बऱ्यापैकी बसवली आणि दणकून गायली. जवळजवळ 18 ते 20 हजार श्रोतृ समुदाय अत्यंत भाविकतेने रोज रात्री येत असे. तो माझा पहिला संपूर्ण कार्यक्रम.